नमस्कार, हांव नारायण नायक ह्या वार्डाचो पंच मेंबर पेंदो फ्रांस पंचायतीचो. कालूच आमी सोसायटीची एक बायट पळयली. सांगपाची स्टोरी म्हटल्यार कशें आसा, आमी पंचायतीन आमच्या आमदारा कडेन एक प्रपोजल घातलो की फ्रॉम वॉर्ड नंबर 5 to 6 हांगासर एक STP आमकां लायन घालची, STP प्लांट घालचो. कारण आयज जर पळोवपाक वचात सगळ्यांच्या घरांनी टॉयलेट आसा आणि सगळ्यांचें जें उदक आसा जें जमनीन जिरवणी विरवणी बांदून येता, पण हेजो इफेक्ट कसो जाता की ग्रावंड वॉटर जें आसा कंटेमिनेट जाता. म्हणून आमी आमच्या आमदारा कडेन एक प्रपोजल घेवन गेल्ले की फ्रॉम वॉर्ड नंबर 5 to 6 एक STP लायन घालून ते बाबा हांगासर ट्रिटमेंट करून एटलीस्ट फ्युचराक ग्रावंड वॉटर हें सेव करचें म्हणून. पण काल आमी ह्या सोसायटीची जी मांडवी फिशरीज कॉपरेटीव सोसायटी हेंची एक बायट पळयली की ते ह्या जाग्याचेर म्हणजे सांगचें म्हळ्यार प्रपोज्ड जो STP प्लांट आसा तो ह्या जाग्याचेर येता. 500 स्क्वेअर मिटरान तो येता फॉर वॉर्ड नंबर 5 to 6 ऑफ पेंडो फ्रांस पंचायत. पण काल हेंच्यांनी एक म्हाका दिसता मेमोरंडम एक व्हरोन दिला फिशरीज मिनिस्टराक की ते हांगासर प्लांट कशें देवपाक दिवचे ना. आनी सांगता आसतना अशें तेंच्यांनी हें सांगलां की आमी हांगा कशें देवपाक दिवचे ना. हांव म्हणटा हे डिसायड करपाक कोण? आमी. प्रॉपर्टी गव्हर्मेंटाची. आमी हांगासरले लोकल हे सगळे गांवकार. ह्या गांवान आमकां जाय तें जातलें. हे हांगासर सोयऱ्या मांडवी फिशरीज कॉपरेटीव सोसायटी आहा पळय हेंच्यांनी ही प्रॉपर्टी लिजार घेतल्या. हे हांगासरले ओनर न्हू. काल तेची ती बायट पळयली की आमच्या जाग्याचेर आमी प्रॉपर्टी काय हेंच्या बापायची प्रॉपर्टी नव्हती, ही गव्हर्मेंटाची प्रॉपर्टी. आनी हांगासर जे गांवांक जाय तेच प्रपोजल आमकां हांगासर STP प्लांट जाल्लो जाय. कारण हो गव्हर्मेंटाचो प्रोजेक्ट गव्हर्मेंटाच्या जाग्यार येता आनी आमच्या लोकांक जाय. हे कोण रे? हे तुमी हांगा धंदो करपाक येयल्या, बरे भशेन धंदो करा. आमच्या गांवकारा कडेन दादागिरी करपाचें चिंतनाका. आमी जो पर्यंत शांत आसा तो पर्यंत शांत आसा. तुजी जेट्टी सुद्दां बंद करपाक आमी ओगी रावचे ना. लोकांक जर तुमी त्रास करता, आयज हेंची मांडवी सोसायटी म्हणजे दादागिरी जाल्ली आसा. तांकां विचार, आयज हे मांडवी सोसायटीन आमचो गांवकार कोण आसा ते गांवकारांक आमचे त्रास करता, गांवकारांक धंदो करपाक दिना. जर ह्या कमिटीन एकटो सुद्दां गांवकार आसा सांगचो म्हाका. आनी तुमी आयज आमचो गांवचो प्रोजेक्ट आयज बंद करपाक येयल्या. आमी गांवचो प्रोजेक्ट हो STP प्लांट आसा पळय हो कसोच हे करपाक बंद जावपाक दिवचे ना. आमी हो प्लांट हाडटले म्हणजे हाडटले, कितें जावं. आमी सगळे रस्त्यार तुमी एज्युकेशन करतले मरे करा एज्युकेशन. आमी गांवकार ह्या सरकाराच्या वांगडा आसा. हो एक बऱ्यांतलो बरो प्रोजेक्ट आसा जो आमच्या आमदारान हांगा हाडलेलो आसा. आनी आमी सगळे गांवचे लोक ह्या प्रोजेक्टाक सपोर्ट करतले. आमकां हो प्रोजेक्ट जाय. तुम्ही जे हांगा सोयरे जे हांगा धंदे करपाक येयला पळय बऱ्या भशेन धंदे करा. आमच्या माथ्यार बसपाचें चिंतनाका. इवन हे सोसायटीची मेंबरशीप आहा पळय तेंच्यांनी रिझोल्युशन घेतला की गांवच्या लोकांक कोणाक मेंबर करूया. अरे तुम्ही कोण रे? आमच्या गांवांनी येवन तुम्ही धंदे करतले, आमच्या गांवांनी येवन तुम्ही धंदे करतले आनी आमच्या लोकां कडेन दादागिरी करतले. आमी हेज्या फुडें तुम्ही जर आमच्या ह्या प्रोजेक्टाक जर अपोज करीत आमी सगळे गांवचे लोक जेट्टी बंद करतले. इतलें तुमकां सांगता हांव. आमच्या गांवच्या लोकां कडेन दादागिरी करनाका. हो आमी प्रोजेक्ट हाडटले म्हणजे हाडटले. तुम्ही जाता ते करा. गुड मॉर्निंग सगळ्या प्रेसाक येवकार दिता. ह्या प्रेस कॉन्फरन्साक हांगा उपस्थित ह्या वाठाराचे पंच मेंबर नारायण नायक पापा तशेंच मालीमची आमची पेनल्सांची पंच मेंबर माल्टिटा मार्टीन तशेंच मॅडम पंच मेंबर विश्रांती देसाय तसोच आमचो घनश्याम नायक रवी आनी सगळे उपस्थित सगळे हांगचे हे गांवकार ग्रामस्थ हे जे काल आत्ता पापान सांगले की कोण धोण म्हणून जो कमिटी मेंबर आसा तेणे सांगले की हांगर आपूण सिवरेज ट्रिटमेंट प्लांट येवंक दिवचो ना. तेच्या बापायचो फाद आसा हांगर. तो कोण सांगपी रे आमचो? तो पणजेच्यान येवन हांगर धंदो करता. आमकां जाल्यार आमी फाल्यां तो धंदो बंद करतले. सांगपाची गरज ना. कितें आसा इश्यू आहा ते पयलीं उलोवंक जाय आसलें. आमच्या मिनिस्टरा कडेन उलोवपाक जाय आसलें. तेच्या नंतर ताणें प्रेस घेवपाची गरज आसलेली. कळ्ळें? हो धंदो करता पळय न्हू आमी सगळे गांवकार शांत आसा. आनी पापान सांगल्या प्रमाणे हांगर हो जो पळय धंदो करता थंय आमचे जे पोरवरचे आसा जे बेदकार आसा तांकां कशेंच ते अलाउड करिना. म्हणजे तांकां एकूच सांगूंक सोदता ही तुमची दादागिरी ह्यान फुडें आमी चलोवंक दिवचे ना. आनी जो ट्रिटमेंट प्लांट हांगर आसा STP तो ट्रिटमेंट प्लांट आमी हांगर करून दाखयतले करतले हांगर. आनी तुमचे कडेन कितें जाता पळय न्हू तें तुमी करा. आमकां चड जालें
जाल्यार हे न्हू हांगचे सोयरे आसा, आमकां नाका, आमी जर डिसायड केलें आमकां हांगा जेटी नाका. अरे म्हाका सांग, येदे व्हडले ट्रक हांगा पार्किंग करता, जेन्ना तेंचे नुस्तें घेवन वयता तेन्ना सगळे कडेन घरात ते उदीक हे वयता, तेंचे स्टँड कितें आसा ते आमी भोगपाचे, आमच्या लोकांनी भोगपाचे. तेजेर ते कित्याक उलयना? तेजेरूय उलया मरे. धंदो करता न्हू बरे भशेन करा. आमचे कडेन लोकां कडेन हांगर खेळो नाका. कितें आमी हो STP प्लांट जो पळय आसा तो आमी करून दाखयतले. तुमचे कडेन कितें जाता पळय ते तुमी करा. आनी आमी सगळे जाण, सगळे डेलिगेशन जे आमचे बेकार आसा ते सगळे आमी रोहन सरा कडेन वचोन जी आयज कंडेम करता ह्या मांडवी फिशरीजाक, त्याच्या खातीर आयज हो प्रेस कॉन्फरन्स घेतलेलो आसा. आनी जे आयज प्रेस कॉन्फरन्साक आमी जे प्रेस मिडियाक जे ब्रिफींग केला ते आमी माननीय आमचो जो मिनिस्टर आसा तेका आमी हो प्रपोजल परत घालतले आनी तेच्या कानार घालतले की आमकां ह्यान फुडें असली ही जी नाटकां करता जेटी आसा ती आमकां हांगच्यान काडा म्हणून. आनी आमचो जो गांव आसा तो शांतीचो आसा गांव. आनी हे जे पळय धंदे करता ते फुडें खंय तरी वचून करचे. आमकां ते जेटीची गरज ना. ते ऑपोज कित्याक करता? कारण कितें म्हणटा? पळय हांव कितें म्हणटा, जेन्ना जे वॉर्ड नंबर 5 आसूं, 6 आसूं, 4 आसूं, आमी एक प्रपोजल आमी माननीय आमदाराच्या फुडें मिनिस्टरा कडेन मागणलो की जी STP प्लांट आसा तो आमकां हांगर इंडक्ट करून दिवचो. कित्याक आतां तुका खबर आसा हो गांव आसा पळय तो लो लँडार आसा आनी जी बांयो बीन आसता न्हू त्यो आतां कित्याक तितून हें जाता, डिस्चार्ज जाता उदीक जे सिवरेजीचे, तेज्या खातीर त्यो बांयो बियो सगळ्यो पिड्ड्यार जाता. आनी तेज्या खातीर आमी रिक्वेस्ट केलो. तेज्या प्रमाणे हो हांगर प्लांट म्हाका दिसता आमकां 1 MLD 1 MLD प्लांट फॉर अराउंड 400 to 500 हाऊसेस. 400 to 500 हाऊसेस तो आमकां प्लांट म्हाका दिसता हे जाला, अप्रूव्ड जाला दिसता म्हाका. अपोज करपाचें रिजन कितें हेंची मरे हांगसर जाल्यार दादागिरी, ह्या सोसायटीची जाल्यार हांगसर दादागिरी. हे एक सांगता प्रेस मिडियमाच्या थ्रू, ही प्रॉपर्टी हेंची न्हू, ही प्रॉपर्टी गव्हर्मेंटाची, हेंच्यांनी लिजाक घेतल्या. हे हांगसर भाड्याक आसा आनी आमच्या माथ्यार वचपाची ट्राय करताय. हांगा हाडपाक दिवचे ना म्हणजे कितें? गव्हर्मेंटाची प्रॉपर्टी, गव्हर्मेंटाचो प्रपोजल आनी पंचायतीन प्रपोज केला. प्रोजेक्ट गव्हर्मेंटाचो, लोकल बॉडी आमी मरे. हे कोण सांगपी रे आमकां? हेंची मरे जाल्यार सध्या दादागिरी सगळ्याक हांगासर. ती दादागिरी आमी खपोवन घेवचे ना. ह्या फुडें खपोवन घेवचे ना. ऑलरेडी आमी पळय एज पर पंचायत राज एक्ट आमकां एक हॉकर झोन हांगा डिसायड करचा पडटा. आमचो नेक्स्ट स्टेप आसतलो आमी हांगासर हॉकर झोन मागतले काय हेचे गव्हर्मेंटा कडेन की हॉकर झोन म्हणजे जे पयलीं हांगा गाडे बिडे आसले पळय तेंच्या खातीर एक हॉकर झोन दवरपाचो आसता. सो तो हॉकर झोनूय आमी हांगासर प्रपोज करतले. आनी सेम टायम आमचे जे नुस्त्याकार आसा ते आयज अशे रस्त्याचेर बसता पळय तेंच्या खातीरूय आमी हांगासर एक बरो व्हडलोसो एक बरोसो फिश मार्केटूय प्रपोज करपाचें आसा. ट्रेडिशनल फिशरमॅन जे पळय आसा पयलीं पासून आसा तेंच्या खातीरूय आमी हांगासर बरें म्हणजे बरी एक सुविधा दिवन एक फिश मार्केट प्रपोज करपाचें आसा. इन केस समज प्लांट समज बंद उडयलो दुसरे दिसाक आमी स्टे हाडटाय. जेटी बंद करता, गेट बंद करता. आमी ग्रामस्था मरे वांगडा ना. पयलीं आमी डिसायड केला की आमचो माननीय आमदार आसा पुरी कस्टडीचो, तेजे कडेन आमचे सगळे जे ग्रामस्थ वचून तेजे कडेन पयलीं उलयतले. तेज्या नंतर जे तो आमकां सांगता समज आयकना जेटी बंद करूया जाल्यार कोणाक जाय तेज्या प्रमाणे आमी फुडें वयतले. ना तेच सांगता तुका. आनी कितें समज इन केस जर बंद करता दुसरे दिसा जेटी बंद करूया मरे विथ फुल सपोर्ट ऑफ ग्रामस्थ मरे. हय ही घाण कोणाक अरे जाय? हेंच्या बापायचो जागो बंद करतले, बापायचो फाट आहा. आमी म्हणजे मोदी आसले पडपाक STP प्लांट आमकां जाय. आमकां जाय, आमकां जाय. सिव्हिल प्लांट आमकां जाय. आमकां जाय. सिव्हिल प्लांट आमकां जाय. आमकां जाय, आमकां जाय. सिव्हिल प्लांट आमकां जाय. आमकां जाय, आमकां जाय. सिव्हिल प्लांट आमकां जाय. जिंकतले, जिंकतले. आमी जिंकतले. मातसो बॅनर धर. हां बॅनर. पापा पुढे सेवेजवाले गेले, बॅट घेताले गे. सेवेजवाले गेले आमकां.